तर लोक तुझी किंमत ठरवत नाही, तू तुझी किंमत ठरवत असतो. म्हणजे एखादा जर तुला म्हटला, तू काय करतो, लोकांच्या ओपिनियनला जास्त व्हॅल्यू देतो, त्यांच्या ओपिनियनला जास्त वेळ देतो. एखादा जर तुला म्हटला हे तुझ्या बसचं नाही, तुझ्याच्याने होणार नाही, तर तू लगेच डिमोटिवेट होतो त्या ठिकाणी. पण एक गोष्ट तुला सांगतो मित्रा, जोपर्यंत तुझ्या स्वतःमध्ये तुझ्या स्वतःबद्दल आत्मविश्वास येणार नाही, तोपर्यंत लोकांचं ओपिनियन काय घेऊन बसलास. लोक तुझं प्रेझेंट बघतात, पण तुझं फ्युचर हे तुझ्या हातामध्ये आहे. आणि ज्या दिवशी तू सक्सेस होशील, त्या दिवशी हेच तुझ्या तोंडावरती बोलणारे लोक तुला विचारतील कसं केलंस. त्यामुळे ही गोष्ट तू विसरू नकोस की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस आणि तुला कोणाच्या ओपिनियनची गरज नाही. ओपिनियन कोणाचं घेतलं पाहिजे, जो स्ट्रॉंग आहे, जो सक्सेस आहे आणि जो खरंच दुसऱ्याला मदत करतो. अशा लोकांचं नाही का ज्याला स्वतःच्याच घरी खायचे वांदे आहे आणि तो आपल्याला शिकवायला चाललाय. फक्त तुझ्यामध्ये क्वालिटी काय पाहिजे, कन्सिस्टन्सी, काम करण्याची पात्रता आणि जिंकण्याची डोक्यामध्ये असलेली ओढ. ह्या 3 गोष्टी तुला कोणी थांबवू शकणार नाही. आणि मी व्हिडिओ बनवतोय, तुला सांगतोय, म्हणजे याचा अर्थ असा नाही की मी खूप शहाणा आहे. मी अनुभवातून या सगळ्या गोष्टी शिकलो आणि म्हणूनच मी तुला सांगण्यायोग्य इतपत आलेलो आहे. आणि मी माझा अनुभव सांगतोय, मी काही माझा शहाणपणा तुला सांगत नाहीये. बघ, तुला पटत असेल ना तर माझ्या चॅनलला कंटिन्यू राहा. आपण 365 डेजचं हे चॅलेंज घेतलेलं आहे आणि या दिवसात मी स्वतः बदलणार आणि तुम्हाला सुद्धा बदलवणार, 100% खात्रीशीर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करायला विसरू नको आणि चॅनलला सबस्क्राईब कर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.